राम राम दूध उत्पादक मित्रांनो, मी आदित्य पाटील, किल्लारी डेअरी फार्म या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण पाहणार आहोत की मुर्रा म्हैस आणि जापर म्हशीमधलं अंतर आणि आपल्याला दूध व्यवसायासाठी कोणती म्हैस चांगली राहील ते आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पहिल्या सुरुवातीला पाहू आपण मुर्रा म्हशीचं। तर मित्रांनो, मुर्रा म्हैस आपल्याला हरियाणाहून आणावी लागते, ती मूळची हरियाणाची असते। ही बघा, आपल्याकडे एक आहे, ही मुर्राची म्हैस आहे आपल्याकडे। ही आपण हरियाणाहून आणली होती 1,25,000ला आपण। तर हिचे दूध देण्याची क्षमता मित्रांनो 7 लिटर एका टायमाला आहे आपल्याकडे। तर मित्रांनो, म्हणणंच एवढं आहे फक्त की मुर्रा म्हैस ही काही वाईट नाही की दुधाला कमी देत नाही, फक्त हिचं एक आहे की ही लवकर गाभण राहत नाही आणि दूध देण्याची क्षमता हिची वर्षात एका वेताला ही 2,000 लिटर दूध देते। आणि जापर म्हशीच्या तुलनेत मात्र हिचा फॅट थोडा कमी असतो, तेवढ्यात ही बघा जापर म्हैस आपल्याकडे। तर जापर म्हशीचा फॅट हा मुर्रा म्हशीपेक्षा जास्त असतो आणि मुर्रा म्हैस ही आपल्याला दिसायला शौक म्हणून पाहायचं असेल तर तुम्हाला एक नंबर राहील मित्रांनो। म्हणजे घरी खायला असेल किंवा आपले दूध घरी विकला असेल तरी एक नंबर राहील, पण डेअरीवर जर तुम्ही विकायची म्हणलं तर तुम्हाला ही जापर म्हैसच राहील मित्रांनो। आणि आपण तिकडे बघू शकता की भरपूर म्हशी आपण आणलेल्या आहेत, या सर्व जापर म्हशी आहेत, पण आपल्याकडे मुर्रा म्हशी पण आहेत तिकडे 2-3। तर त्याप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला जर बजेटचा काही असेल प्रॉब्लेम, तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही मुर्रा म्हशी घेऊ शकता, नाहीतर मग बजेट तगडं असेल तर तुमचं या जापर म्हशी बी काही खराब नाहीत मित्रांनो। एक नंबर क्वालिटीमध्ये जापर म्हशी मिळतात या। आणि जापर म्हशी मूळची गुजरातची आहे, तर मुर्रा म्हशी हरियाणाची आहे। ही तुम्हाला गुजरातमध्ये कुठेही मिळून जाईल मित्रांनो। म्हैसूरला खूप जास्त प्रमाणात मिळून जाते ह्या जापर म्हशी। हे बघा, सर्व 5 ते 7 लिटर दूध देणारे आपल्याकडे जापर म्हशी आहेत मित्रांनो। हे तुम्ही बघायला जे व्हिडिओमध्ये आपल्याकडे बलिकून भरपूर आहेत, तिकडून पाहू शकता। या इकडे थोडं हे पाहू शकता की तुम्ही आपल्या सर्व जापर म्हशी आहेत मित्रांनो इकडे। आणि मित्रांनो, हे बघा, तुम्ही अशा प्रकारे आपण हा गोट्याचं बी मस्त नियोजन केलेलं आहे। तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून नवीन दूध उत्पादकांना आपल्या व्हिडिओचा लाभ मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।